गुरुवार 12 जून रोजी सायंकाळी 5 वाजता डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना नेते विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला। निवडणुकीची तयारी आणि पुढील रणनीती आखण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भात स्पष्ट बोलणे ॲडव्होकेट अनिल परब यांनी तुर्तास टाळले। सन्माननीय नेते ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचं कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मनपूर्वक स्वागत। मी जिल्हा प्रमुखांना नेत्या उपनेत्यांना विनंती करतो की आपण प्रधान परंपरेसर महापक्ष उपनेते अंताबाई शेख गोदांची फोर्स साहेब त्यानंतर या व्यासपीठावर यायचं आहे। डोंबिवली विधानसभा प्रभारी वाणी साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। आपण सन्माननीय नेते तसेच उपस्थित सर्व जिल्हा पदाधिकारी मी सुधीर पाटील भाईसाहेब पाटील यांना विनंती करतो की आपण जिल्हाधिकारी त्यानंतर भाऊ म्हात्रे यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचे। जिल्हा पदाधिकारी जे कोणी असतील महिला पुरुष आणि या बैठकीला सुरुवात करण्या अगोदर मी सन्माननीय नेतेगणांना विनंती करतो की आत्ताच जी काही विमान श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात करूया मी अशी विनंती करतो। तर सदर बैठकीला उपस्थित सर्वच मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला तुम्ही आमचे बंधूच आहात त्यानुसार एक विनंती करतो की आमच्या प्रमुख मार्गदर्शन आलेल्या सूचनेनुसार की आपण मी सन्माननीय शहर प्रमुख आपल्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जे शहर प्रमुख यायचे आपण या बैठकीला सुरुवात करण्या अगोदर आज पहिल्यांदा खरं तर ज्या बैठकीची नाही तर या निवडणुकीची जी काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या बाबतीत पक्षप्रमुखांची त्यांना जी माहिती अपेक्षित आहे ती त्यांना देण्यासाठी मी आलो। मनसे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये एकत्र वाटता युती हवी याच्या बाबतीत मी सकाळी सविस्तर पत्रकारांशी बोललोय। माझी पत्रकार परिषद झाली। जो अपघात झालेला आहे त्या पद्धतीने 242 त्याच्यामध्ये प्रवासी होते कसं आपण दुर्दैवी आहे। आता याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, परंतु दुर्दैवी अपघात आहे। मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळे सज्ज झाले, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले, तुम्ही देखील या ठिकाणी बैठक या ठिकाणी गेल्या होत्या आणि अनेक पक्ष प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे। कसं एकंदरीत निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज इकडे देखील दिसतोय। आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात। आता सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत, हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरकू। त्या बाबतीत मात्र मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चा होत्या। या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या चॅनलला माझी मुलाखत दिलेली आहे। मी पुन्हा एकदा सांगितलं, सकाळपासून मी एक पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद त्याच विषयावर होत नाही। नारायण राणेंना स्वतःला माफी मागावी लागली ज्या प्रकारे त्यांच्या मुलांनी। जाऊ दे, हे विषय माझे नाहीये। आपण बघत असाल तर डोंबिवलीमध्ये आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात शिवसेना पक्षाचे नेते अनिल परब साहेब हे आले होते आणि आमचा आज मेळावा पार पडलेला आहे। या मेळाव्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 काँग्रेस, मनसे व काही समाजसेवक यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मोठ्या उत्साहाचं वातावरण डोंबिवली शहरामध्ये शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक घोडदौड या
डोंबिवली शहरामध्ये होईल असं मला वाटतं. आता पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका वॉर्ड वाईज प्रभाग रचनेनुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करणं हा पहिला टप्पा आमचा आहे आणि या पहिल्या टप्प्यानुसार आजची बैठक झालेली आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये ही बैठक पार पडलेली आहे. शिवसैनिकांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे आणि येत्या काळामध्ये शिवसेना हा मोठा पक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत येईल असं मला वाटतं.